हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि आनंदात असणार. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. कारण आज आहे महाशिवरात्री. आता माहिती नाही हा व्लॉग तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल, तरीसुद्धा पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज तर सगळ्यांचाच उपवास असणार, कारण वर्षातून एकदा हा उपवास येतो म्हटल्यावर सगळेच करतात. तसंच आमचा दोघांचाही आहे. कधीही उपवास असला की माझं पहिलं असतं ते म्हणजे हेअर वॉश करणे. बाकी काहीही असो, पण मी उपवासाच्या दिवशी हेअर वॉश करते म्हणजे करतेच. असं रोज तर मी ड्रेसच घालते, पण काही असलं की त्या दिवशी साडी घालायला मला खूप आवडतं, म्हणून आज मी साडी वेअर केली. तसंही साड्या जास्त घालणं होत नाही, म्हणून त्या तशाच कपाटात पडून असतात. आणि मग नवीन साडी घ्यायचं म्हटलं तर मग आधीच्या साड्यांचं काय, असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यापेक्षा मी मध्ये मध्ये साड्या घालून त्यांना थोडं थोडं वापरत राहते, जेणेकरून आपल्याला कुणी बोलणार नाही की साडी घालत नाहीस आणि मग घेतेस कशाला. असो, माझं सगळं आवरून झालं आणि मग मी देवपूजा करायला घेतली. तसं तर आपण रोजच देवपूजा वगैरे करत असतो, पण उपवासाच्या दिवशी मला अजून जास्त आवडतं देवपूजा करायला. मला तर रोज घरात आहे ना अगरबत्ती, कापूर आणि धूप, स्पेशली ते ओलं धूप असतं ना, ते घरात लावायला खूप जास्त आवडते. म्हणजे ना ते हे सगळं लावलं की घरात खूप प्रसन्न वाटते. घरातील वातावरण आणि असं वाटतं जसं की घरातील सगळी निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाते आणि मनही एकदम प्रसन्न होते. घरातील देवपूजा वगैरे झाल्यावर आम्ही जिथे राहतो त्या सोसायटीत छान गणपती बाप्पा आणि महादेवांचे मंदिर आहे. तर तिथे आम्ही तिघे म्हणजे मी, हे आणि आधू गेलेलो पूजेसाठी. ॲक्च्युली तिथे गर्दी असल्यामुळे मला तिथलं शूट नाही घेता आलं, तरी पण गर्दी तिथं बरीच होती, त्यामुळे मला तिथे घरी यायला भरपूर वेळ होऊन गेला. तर आज आहे महाशिवरात्री. तर आज तर बऱ्याच जणांचा म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांचाच उपवास असतो. वर्षातून एकदा येत असल्यामुळे सगळेजण हा उपवास पकडतात. तर तसंच आज आमचाही उपवास आहे, म्हणून मग आज सगळं आपल्या सगळ्यांच्या घरी फराळाचंच होणार आहे. तर मी पण त्याचीच तयारी रात्रीपासून करून ठेवली आहे. रात्रीच मी साबुदाणे पाण्यात भिजवून ठेवले होते, तर मग आता सकाळी मी साबुदाणे बनवणार. त्याच्यासोबत अजून रताळू पण करायचे आहेत मला, जे यांना आता घ्यायला पाठवलं आहे. रताळू मला काल आठवण नाही राहिली आणायची, त्यासाठी मग मी आज यांना पाठवलं आता रताळू आणण्यासाठी. तर मग आता मी आता फराळामध्ये साबुदाण्याची खिचडी आणि रताळूचे काप असं बनवणार आहे. चला आता तुमच्यासोबत ते पण शेअर करते. तर हे मी काल रात्रीच असे साबुदाणे भिजवून ठेवले होते. मला आदल्या दिवशीचे भिजलेले साबुदाणे ना खूप आवडतात आणि ते व्यवस्थितही भिजले जातात, म्हणून मी कधीही उपवास जर असला ना तर आदल्या दिवशी रात्रीच मी सगळे साबुदाणे भिजवून ठेवत असते. एखाद वेळेस आठवण नसली तर मग तो विषय वेगळा, पण कायम मी आदल्या दिवशी रात्रीच साबुदाणे भिजवून घेत असते. मला जास्त हे बघा किती मोकळे मोकळे झालेत. छान अशी खिचडी याची येते. महत्त्वाचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट हे फराळमध्ये आपल्याला लागतंच. साबुदाणे असो आणि आपली भगर आमटी असो, त्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचं कूट हे लागतंच. पण नेमकं माझं ते संपलेलं आहे. ते आदल्या दिवशीच करून ठेवायला पाहिजे होतं, पण काल आधूची आणि यांची तब्येत खराब असल्यामुळे मला ते लक्षात पण नाही राहिलं आणि मला टाईम पण नाही भेटला ते करण्यासाठी. सो आता सगळ्यात आधी मी शेंगदाण्याचं कूट बनवून घेणार आहे. तर शेंगदाण्याचं कूट अजिबातच घरात नाही आहे आणि आम्हाला म्हणजे बऱ्याच भाज्यांमध्ये आम्ही शेंगदाण्याचं कूट यूज करतो, त्यामुळे जास्तच कूट मी करून ठेवते. तर आता आजही तसंच आता करतेच आहे म्हटल्यावर थोडं जास्तच बनवून ठेवते. तर एक एक करून असं 3 बॅचमध्ये मी शेंगदाणे भाजून घेतले आणि एकदमच सगळं कूट बनवून डब्यामध्ये भरून ठेवलं.
आता इकडे माझं शेंगदाण्याचं कूट बनवून तयार आहे. तर मी सगळ्यात आधी भिजवलेल्या साबुदाण्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करून ठेवते, त्याच्यात मीठ आणि चटणी पण ॲड करून ठेवते आणि मग ते कढईमध्ये टाकत असते. हे रताळूचे काप मी आता करायला घेतले. ॲक्च्युली मी दरवेळेस गुळ टाकून बनवत असते, पण यावेळेस आता मी साखर टाकून बनवून घेणार आहे. ॲक्च्युली म्हणजे फराळासाठी भरपूर लेट झालं आहे, कारण सकाळी सगळं आवरून आणि मग मी मंदिरात पण गेली होती. तर मंदिरात पण भरपूर गर्दी असल्यामुळे मला तिथं टाईम लागला आणि मग फराळासाठी लेट झाला. असो, आल्यावर मी लगेच आता पहिले रताळू म्हणजे रताळूची साल काढून बारीक काप करून घेतले आणि तुपामध्ये आता ते परतून घेते. थोडे वेळ परतून झाल्यानंतर मी आता त्याच्यात साखर टाकून घेणार आहे. साखर, काजूचे काप. आता इथे मी चवीनुसार साखर टाकून घेतली. तुम्ही गुडाचाही यूज करू शकता. साबुदाण्यासाठी आता बारीक बटाट्याचे काप करून घेते. मला तर साबुदाण्यामध्ये बटाटे टाकलेले खूप जास्त आवडतात. मला ना जास्त करून उकळलेले जे बटाटे असतात ना ते साबुदाण्यामध्ये टाकलेले आवडतात. आपण बाहेर म्हणजे आम्ही जिथं बाहेर घ्यायचो ना आधी कधीतरी साबुदाणे, तर त्यात ते उकळलेला बटाटा टाकतात. खूप छान तो बटाटा लागतो, म्हणून मला तो उकळलेलाच टाकायला आवडतो. पण आता मला माझ्याकडे वेळ नाही म्हणून मी हा कच्चाच बटाटा आता टाकून घेणार आहे. तर आता इकडे आपली साबुदाण्याची खिचडी तयार झाली आहे आणि सोबतच रताळूचे कापही तयार आहेत. हॅलो, हाय, बाय बाय. सो आता मी यांना फराळीसाठी देते आणि तोपर्यंत आजू बघा आता याचं काय सुरू आहे, गाडीवर खेळणं. मेन म्हणजे आता आम्हाला त्याला घाबरून असं वरती सोप्यावर बसावं लागतं जेवणासाठी, नाहीतर जर खाली बसलो तर सगळं ताटातलं तो खाली फेकत असतो. आज तर ठीक आहे, तो गाडीसोबत खेळतोय म्हणून आम्हाला काही जास्त त्रास दिला नाही, पण रोजच त्याला घाबरून आम्हाला असं वरती बसावं लागतं जेवायला. सो असा होता आजचा दिवस. आता फराळ वगैरे सगळं झालं आहे. आता भांडेवाले ताई पण 2-3 दिवसापासून येत नाहीत. सो आता भांडे वगैरे आवरून कपडे तर आधीच मशीनला लावले गेले होते, फक्त आता भांडे आवरायचे बाकी आहेत. सो मंदिरात वगैरे पण आम्ही जाऊन आलो, पूजा वगैरे करून आलो. आमच्या सोसायटीमध्येच छान असं महादेवांचं आणि गणपती बाप्पांचं मंदिर आहे, तर तिथंच आम्ही पूजेसाठी गेलो होतो. सो पूजा वगैरे करून पण आलो आधी आणि त्यानंतर आमचा आता फराळ वगैरे पण झाला आहे. सो आता इथंच मी माझा व्हिडिओ संपवते. सो परत भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू तोपर्यंत बाय.